थंडीमध्ये बाळाला म्हणजे 1 वर्षाच्या पुढेच्या जे लहान मुलं आहेत त्यांची इम्युनिटी आपण कशी वाढवू शकतो किंवा जी ड्रॉप आउट होते ती इम्युनिटी कशी बूस्ट करू शकतो ते आज आपण बघणार आहोत. नमस्कार, मी प्रियंका आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण बघणार आहोत की थंडीच्या दिवसांमध्ये लहान मुलांची म्हणजे 1 वर्षाच्या पुढील मुलांची इम्युनिटी आपण कशी वाढवू शकतो किंवा कशी बूस्ट करू शकतो ते आज आपण बघणार आहोत. पहिलं तर तुळस, आलं आणि मध याचा काढा आपण बाळाला द्यायचा आहे. दुसरी गोष्ट हळदीचं दूध द्यायचं आहे. याच्यामुळे काय होतं, इम्युनिटी बूस्ट होते आणि जो पण काही खोकला सर्दी झालेला असेल तो बाहेर पडण्यास मदत होते. त्यानंतर ज्या सर्दीच्या सीझनमध्ये आलेली फळं आहेत जेणेकरून जे ॲपल, ऑरेंज हे काय करतं, डिऑक्सिडंटचं काम करतं. तर तेही आपण बाळाला योग्य प्रमाणात द्यायचं आहे. त्याच्यामुळे हे बाळाची इम्युनिटी बूस्ट होऊ शकते आणि बाळ कमी आजारी पडू शकतं. नंबर 4, बाळाला आपण गाजराचा हलवा व्यवस्थित स्मॅश करून चारू शकतो. याच्यामध्ये काय असतं, गाजरामध्ये व्हिटॅमिन सी असतं. व्हिटॅमिन सी काय करतं, इम्युनिटी बूस्ट करतं आणि अँटीऑक्सिडंटचं काम करतं. हे चांगल्या प्रकारे करतं, त्याच्यामुळे बाळाची इम्युनिटी चांगली राहू शकते. त्यानंतर नंतर टोमॅटो सूप किंवा कोणताही व्हेजिटेबल सूप याच्यामध्ये काय असतं की विटॅमिन्स असल्यामुळे ते अँटीऑक्सिडंटचं काम करतं आणि नंतर इम्युनिटी बूस्ट करण्याचंही चांगल्या प्रकारे काम करतं. नुसतं टोमॅटोचं नाही दिलं तरी चालेल, बाकी कोणत्याही व्हेजिटेबलचं दिलं तरी सूप बाळाला थंडीच्या दिवसात चालू शकतं. हे दिवसामध्ये द्यायचं. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चलो बाय बाय.